सोप्या किचन टिप्स. एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. 2. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. 3. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. 4. कडधान्यांची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. 5. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. 6. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. 7. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2 ते 3 दिवसांसाठी तयार करून ठेवा. 8. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. 9. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. 10. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. 11. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात. 12. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. 13. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल. 14. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर नीट घुसळून घ्या. 15. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल. 16. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. 17. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. 18. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. 19. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. 20. थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागली आहे सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.